तर नमस्कार मित्रांनो, मी मनोज बाबल तुमचं आपल्या उंडगो यूट्यूब चॅनल स्वागत करते। तर मित्रांनो, आत्ता आम्ही चाललो फिरू का हो। आता बरेचसे दौरे आहेत। आता वाजले संध्याकाळचे पावणे पाच नाही 5 वाजले। आता आम्ही चाललो आधी आपल्या बतीयर म्हणजेच आपल्या लाईट हाऊसवर, आणि मग थैना आपण जाणार आहोत आपल्या बीचवर, आणि नंतर मग पुढे आपण जाणार कुणकेश्वर। म्हणजे सध्या तरी असं ठरलेला, आता बघूया पुढे आता काय कसं प्लॅन होता तो, मग त्याच्यावर सगळा डिपेंड आहे। आता जाऊया आधी, चला आता आपण डायरेक्ट आपल्या बतीयर भेटूया। हा इकडनं राईट। तर आता आपण चाललो बतीयर, तो आहे ना रस्तो बतीयर जाऊ का, जो बघा। तर मित्रांनो, आता आम्ही उतरलो आणि आता चाललो लाईट हाऊस बघू काही बघा। मावशी या लीना पण इला, ह्या लीना इला, मितालिया, संतोषा, आणि जो संतोष तो चुलत भावा तो इला। आता आम्ही बघतोय आधी आतमध्ये रेकॉर्डिंग करून देतात काय, तर आता त्यांना कधी जाऊन विचारतोय। तर आता आम्ही चाललो, तिकीट काढलं, आता चाललो बत्ती बघू का, ती बघा ही तुमका दिसत। तो परिसर बघा किती शांत आणि किती सुंदर आहे। तर ही बघा ही बत्ती आहे, ती बघा का लाईट हाऊस म्हणतात। ह्यो असा ह्याच्या आपल्या मच्छीमार बांधवांका सगळ्यांका डिरेक्शनसाठी, म्हणजे आपला बाहेर जे बोटी जातात ना त्यांच्यासाठी, ते ही जी लाईट बघून त्यांना कळतं की आपण खयच्या बंदरात चाललो होतो। आता आम्ही चाललो, तर बघूया आतमध्ये जाऊ का, पण आतमध्ये शिडी आहेत। चला आता डायरेक्ट आपण वर जाऊन बघूया। तर आता ही सगळे वर चालली आहेत बघा, वर जाऊचा। चला आता आम्ही चाललो वर दोन। असं ही आहे ना, अशी शिडी आहे, त्या शिडीवरनं तो वर जायचा। हा बघा असं मिताली गेला फटाफट, आता लीना चालला। जा काय नाही, लीना जरा घाबरता असं डायरेक्ट वर जाऊचा। तर आता मावशी चालली बघा, एक नंबर, ए रपारो। चला 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 चला, ट्रॅफिक जाम करू नको, चला चला। चला तर आता माझं टर्न, आता मी पण चाललोय वर हळूहळू। बाजूला तर मित्रांनो, हो बघा थांबा आपलं समुद्र, आणि आई गे आपटलंय। चला असो, हो बघा ह्यो टॉप व्ह्यू आहे ना, किती भारी दिसता बघा। ह्याला सगळा दिसता ना, ही सगळी पडवण्याची साईड आहे। आपला तो समोर तो सर्व वाडातरचा भाग, ते आपलं वाडातर आहे, आणि ह्या साईडला ही बघा ही सगळ्या आनंदवाडी वगैरे त्या साईडला। तर ह्यो आपला असं अथांग समुद्र बघा, किती मजा येतात, ती मस्त हवा सुटली, आणि ही बघा ही सगळे एन्जॉय करतात। लीना कसं वाटतं? लीना घाबरला जरासा, तर बघूया आपण।
बघा ही आहे ना, ही आपली सगळी बाजू ही आनंदवाडीची आहे. ओके. आणि ह्या आपला गणपतीचा देऊळ, किल्ल्यावरचो आपला गणपती, ते आपले पवनचक्की दिसत समोर. आपल्याला नंतर जायचं आहे सगळं असतो आपले तीन मस्त. तर मित्रांनो आमची आता बत्ती झाली आहे बघून, म्हणजेच आपलं ह्यो दीपस्तंभ देवगडचो तो आता आमचं बघून झालेलो आहे. तर आता आम्ही चाललो, पुढचं आमचं लोकेशन असं तर वाळूर जाऊचं. पण आता आम्ही बघतो वाळूर आत्ता जाऊचा काय नंतरचा, कारण आमका अजून कुणकेश्वर गाठूचा. तर आता मावशीनी म्हणतो आधी कुणकेश्वर गाठूया, नंतर मग येताना वाळूवर येऊया आणि नंतर मग पवनचक्की. तर बघू आधी पवनचक्कीवर जाऊया चालत. मग आता आम्ही मावशी म्हणतो जाऊया पवनचक्की, तर चला पवनचक्कीवर जाऊया चला. तर आता आम्ही निघालो आमच्या पवनचक्कीवर जाऊ का. तर माकडचं मिताली नाही तर जरा देवळात होता पाया पडू का, म्हणजे जाताच ना. हां तर मिताली जातात देवळात पाया पडू. आम्ही जरा वेळ ही गाडी थांबवतो. तर मित्रांनो आता ना थोड्या वेळात येतली आपली ह्या पवनचक्की. पण पवनचक्कीवर जाऊच्या आधी मी तुमका आमची वाळू दाखवते. ही बघा आता ना ह्याना ना तुमका वाळू दिसत. बघा आता बीच बघा किती सुंदर राहतो ह्यो. मगाशी वर येताना मी तुमका दाखवते राहिला, कारण आपण वर येत होतो तर म्हटलं गाडी जरा जास्त हला होती तर एवढी उतरा नाही, एवढा काय वाटत नाही. पण हे बघा समोर असं अथांग निळाशार असं समुद्र आपलं. आणि आता ह्या बघा हे बघा ह्यो आपलं बीच आणि ते पवनचक्की. आपल्याला आता थंय जाऊचा. हा बघा किती छान वाटतं बघा. आणि ही बघा ही ही सगळी खटवी वाळत जाते. ही बघा सगळी खटवी आहे. चला चला आता आपण चाललो वाळूवर. वाळूवर जाऊया आधी की चला पवनचक्की चला. जो रस्तो आहे आपलं वाळूवर जात आहे ना. जो रस्तो गेलो वाळू नाही ना चढणार बाजारपेठेत ना घ्या आपण बाजारात नाही इथून पण होते. हा बाजारपेठेत ना घ्या. पंकज लोक लिलाव दाखवायला पाहिजे. संध्याकाळी पण तर ना ही जी घाटी आहे ना ही ना जरा जास्तच 4 व्हीलर असल्यामुळे एवढा वाटत नाही. ह्या आहे हनुमानाचं देऊळ आवर. बंद केलं चांगलं होतं ना, भीती नाही होती तिथे. पूर्ण होतं पोलीस स्टेशन. आता ना पुढून गेलो ना आपण की राईट टर्न. आता ह्या रस्त्याने आपण चाललो आता आपल्या पश्चिम मावशीच्या आहे म्हणजे आपल्या पवनचक्कीवर. हा आपलं शुक्रवारचं बाजार भरता आणि हा भाजी मार्केट आहे. तर हाई ना ह्या रस्त्यानं सगळीच ना दुकानं लागलेली आहेत शुक्रवारी. बघूया आपल्याला जमला तरी ह्या शुक्रवारी आपण येऊया बाजारात. लय गर्दी असता. जो चढ ना ह्यो लय जरा जास्तच आहे, त्यामुळे ही गाडी जरा सांभाळून चालू की लागतात. आणि हई ही बघा ही दिसतात ना ही गोदामा उजव्या हातात. आता आपल्याला जाऊचा आहे ना ह्या उजव्या हातून. तर ह्याला टर्न मारला की आपण चाललो पवनचक्कीवर. आता सरळ सरळ रस्तो काही उजवीकडे नाही काय डावीकडे वळूचं नाही, सरळ सरळ जायचं.
मी आता व्हिडिओ कंटिन्यूअस ठेवतोय म्हणजे काय उगाच परत ब्रेक नको मध्ये. पावसाळ्यात दिलं ना की हे मस्त आहे की ना हिरवळ असतं, बरं वाटतं आहे ना जाऊ का. पवन चक्की बघा किती मस्त मोठे मोठे दिसते लहान जवळ. आणि हा इलाच ना कधी पवन चक्की देवगडात इलाच की हा राहूची सोय पण हे बघा. मावशीचं घर दाखव. हा आणि ह्या बघा हा जो गुलाबी दिसतो ना गुलाबी, तर हा आपल्या वच्च्या मावशीचा घर. आणि सगळ्यात खास गोष्ट म्हणजे काय माहिती, मावशीच्या घराचा रंग पण गुलाबी आहे आणि का आवडणारा रंग म्हणजे साडीचा रंग पण त्या गुलाबीच वापरता. कधी कधी बघा ते का वच्च्या मावशी तुमका गुलाबी साडीतच दिसताला. तर माका वाटतं गाणं जर बनला ना गुलाबी साडी तर माका वाटतं वच्च्या मावशीसाठीच बनलेला, पण जाऊन ते काय कळला नाही म्हणून. आता त्यांनी कॉपीराईट चांगले नसते त्याच्यावर असं. आता ह्या बघा ह्या इला हा MSCBचं ऑफिस, हा आता MSCBचं ऑफिस आहे नाही हेच आहे ह्या MSCBचं ऑफिस. आणि हे आपले पवन चक्की हे बघा. पण बरेचसे पवन चक्की कापून दाखवतोय. आता आपण उतरल्यावर आपल्याला दिसतालेच जवळ असे, तरी मी वाईड अँगल केलंय त्यामुळे आपल्याला ते जरा पूर्ण दिसतात आपल्या स्क्रीन मध्ये. हो रिक्षावाले पैसे घेतात ना. तर आत्ता आम्ही चाललो पवन चक्कीर. तर आपण आहे ना बघूया मस्त व्ह्यू दिसता. हे बघा किती लोक चाललेत ते बघा, किती गर्दी आहे. चला जरा आता पटापट जाऊया आणि बघूया. हे बघा मस्त की दुकानं लागले. मी चाललो वेगवेगळ्या प्रकारचे स्टॉल आहेत, फूड कॉर्नर्स आहेत. बघू शकता किती गर्दी आहे. आणि ही असं ती ही झिपलाईन आहे देवगडची फेमस अशी. ही बघा ही झिपलाईन. मॉर्निंगला ह्या असा आपला गार्डन आणि हो जो नवीन शंकर जो लावलेला तो ह्यो आहे. तर मित्रांनो आता आम्ही चाललो कुणकेश्वराक. इलेलो पण प्रचंड गर्दी आहे सध्या, कारण वेकेशन चालू आहेत सर्वांचे त्यामुळे प्रचंड गर्दी आहे. तर आम्ही तर थोडं प्लॅन चेंज केलो. आता म्हटलं आता उद्या सकाळी येऊया, कारण संतोषचा जो भाव वगैरे इलो आणि लीना हा आणि मावशी पण सगळा बघूचा यायचा. तर आता आम्ही ठरवलं की उद्या सकाळी लवकर यायचा, मग शांतता पण असतं आणि शांतता हा सगळा काय भेटतात आमका मस्त आहे की व्यवस्थित बघू का. चला आता आम्ही जातो.
तर आता आपण चाललो कुणकेश्वरात आणि हा बघा ह्या आपल्या बच्च्या मावशीचा घर एकदम जवळ ना बघा. हा बघा नाही मावशी नसताने नाही येत नाही. हा बघा ह्या घर मावशीचं असू दे असू दे. चल चल चल. तर मावशी तर गेली आहे घराकडे खाली. आपण चाललो मावशी आहेत घराकडे पण आता ते एकटेच आहेत. असू दे. लेफ्ट त्याचं नाव ठेवलंय का ते? बियर शॉपी येते. तर डिस्कशन चालू आहे. ते विचारतोय पर्यटक बिअर शॉपी ही बघा ही ते ऍक्च्युली नाव त्याचं पर्यटक ठेवलेला असं काय नाही की पर्यटकांसाठी म्हणजे सगळ्यांसाठी जाते. हां तर आता आपण ह्या रस्त्यानं चालू शॉर्टकट आहे मुळात. ह्याला एवढं मुंबई नागपूरला टर्न मारण्यापेक्षा ह्याला गेलो की शॉर्टकट. अच्छा माझी नाही टूप भेटली. आता आपण नाही ह्या रस्त्यानं जाऊया लवकर जाऊ. त्याला मग पाठीमागे लगेच आहे म्हणायचं. पाठीमागेच आहे मग ह्या आता आपण रस्त्यानं मगाशी आपण जे ब्राह्मण देवळाचे थांबलो होतो ना ते आपण आता जात आलो. त्याला आपण मग पुढे जाणार प्रवास करणार. फणसाचा वास येऊ लागतो आता राईट. तर आता हे ना उजव्या हातावर वळलो की आपण चाललो पुढे. पूर्वी ना ही एवढी डेव्हलपमेंट नाही होती पण आता ना लय झाली हा. बरीचशी घरं वाढली आहेत. नाही नाही बरोबर आहे. अरे सॉरी 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 राईट म्हटले मी लेफ्ट टर्न मारत होतो. चुकले चुकले. होय होय चुकलो आम्ही रस्तो माहित. ओके तो कुत्र सांगता आमका रस्तो चुकलाच म्हणा. चला चला चला. हे असे काय नाही का थोडे थोडे गमती जमती होतच असतात प्रवासात त्याशिवाय मजा नाही. तर आता आम्ही त्या बघा ह्या रस्त्यात जाऊचा ना तर आम्ही गेलो उजवीकडे आणि ह्या बघा या गार्डन बनवल्याने वाटतं. वा अरे वा अरे मी आताच बघलं या लय भारी एक नंबर गार्डन. आता बच्चा मोठे काही लोक या गार्डनात येऊ का तुझ्या वगैरे. लेफ्ट लेफ्ट लेफ्ट. अरे देवा आम्ही रस्तो विसरलो. चला 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 मागे घेवा गाडी मागे घेवा. पर्यटक बिअर शॉपी बघण्याच्या नादात ह्या झालेला असं का म्हणून. आता आम्ही ह्याला पुन्हा एकदा टर्न मारलो आणि आता आम्ही चाललो आणि आमची गाडी चलली. नाही नाही थांबा आधी विचारा नाही तर इथून इथून हो विचारा. थांबा मामी मामी विचार. मामी अगं मामी इतका जाऊचा ब्राह्मण देवळाकडे होत ना. नशीब मामी भेटली बघा. मामी भेटली माझी बाई. ते बघा एवढं रस्तो हा असा असता. ह्या बघा ह्या समोर आता ब्राह्मण देव. आहे ना की ह्याला पण जाता रस्तो काही जातालो बाहेर. हे चल ह्या रस्त्या आता तर परत टर्न मारू तुला जातोय. चल 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 सरळ जाऊया. तर आम्ही आता चाललो पवन आपला पवन चक्की झाली फिरून. आता आम्ही चाललो कुणकेश्वरा. तर आमचं माकडचं काळोख पडणारा घराकडे येईपर्यंत. चला राईट 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 टर्न राईट टर्न राईट टर्न. आम्ही शॉर्टकट मारूच्या नादात लय फिरलो आज. शॉर्टकट मारू गेलो आणि 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 हा आता मी तुमका दाखवते जरा गाडी स्लो करा. आपल्या विश्वास मामाचा नवीन घर दाखवते मी तुमका. आज आम्ही गेलेलो पण मी ते शूट नाही केलंय. ते बघा ही जी पिवळी बिल्डिंग दिसता ना ही बघा द्वारका माई वाटतं नाव. हा द्वारका माई ही बघा ही बिल्डिंग
त्याच्या फर्स्ट फ्लोअरला मामान रूम घेतल्या ना विश्वास. आम्ही मगाशी गेलो होतो तेव्हा ते सगळी बसली आहेत. ही मामाची बिल्डिंग नवी. तर आता आपण या सरळ रस्त्याने जाणार आहोत आपल्या कुणकेश्वरात जाऊ. खरं आता येत आलो तो मुंबरीचा ब्रिज. आपण त्या ब्रिजवरनं जाऊया चला. तर मित्रांनो ह्यो जो आता येत आलो ना तो हा आपलो मुंबईचा ब्रिज. खाली गेलो तर आपण जात आलो कवळे गणपती का आणि विठ्ठल रुक्माईच्या देवळात. आणि ह्यो आपला जो जाताना रस्तो तो सरळ कुणकेश्वराचा. तर आता आम्ही चाललो. हे बघा तो सुंदर ब्रिज आहे ना मस्तचा. आपल्या मराठी पिक्चरची पण शूटिंग झालेली आहे. आणि हा बघा ह्या मी तुम्हाला दाखवतोय ना. हा बघा हा आपला विठ्ठल रुक्माईचा देव. तर हा विठ्ठल रुक्माईचा देऊळ होता आता. आणि खरंच आपल्या विश्वास मामाचं पण घर आहे. आणि ह्या बाजूक बघशाल तर ते अथांग असून निळोक्षार समुद्र तो आपल्याला दिसतालो आता पुढे गेल्यावर. तर मी तुम्हाला दाखवतोय. तर आता आधी आपण जाऊया. ना पुन्हा जर मासे हवे असले ना तर आताचे बघा हे पण मुंबईच्या ब्रिजवर ना हे मासे खूप बसतात. हे असतात मासे एकदम फ्रेश ताजे मासे घेऊन बसतात. राईट 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 राईट. अरे वा लक्षात घ्या. आता आपण मठाकडे पण जाऊया. मठ हा दिसता. आपण येताना मठ करूया स्वामींचा. आणि सुंदर असं नजारो बघा. ते छान असं सूर्यास्त होता. वा एका बाजूपासून सूर्यास्त होत आणि आपलं हे निळाशार असं समुद्र दिसतं. हा बीच आहे मुंबईचा बीच. आणि हा आता आपला सुरूचा बन. आता तरी रस्तो जरा बरोबर. पावसात ना हे रस्तो एकदमच खराब होता. गाडीला एकदम जपून चालवायची लागतं कारण लय चिखल पण होता आणि खड्डे बिड्डे पण होत जायला. तर याचा रस्तो पक्को करूचा. त्यामुळे जरा ना आपली गाडीची काच आहे ना ती थोडी ना ब्लर झाली. जरा धूळ वगैरे बसत त्यामुळे ना सफेद सफेद स्पॉट दिसतात आपल्याला व्हिडिओत. लाल माती आहे त्यामुळे धूळ पण उडतं लाल मातीची. पण ह्याला हे पावसात येऊक मजा येत आलंय कारण ह्या सगळा जो सुरूचा बन आहे ना हा मस्त हिरव्यागार झालेला असता. आणि ह्याचा जो रस्तो पण एकदम लाल असता. तो लाल मातीचा असं चिखल चिखल दिसतं. एक नंबर वाटतं या लोकेशन याचा. देखवतो ही बघा ही जी झाडं दिसतात ही लाल लाल. ही लाल जी दिसतात ना ती अशी नाही दिसतात. ही सगळी जी माती आहे ना याची ही उडून ते झाडांवर बसली आहे. बघा आता ही किती दिसतात तुमका ठाऊक नाही ह्याच्यात ना. गाडी जरा स्पीडवर स्पीड घेतल्या ना गाडीने त्यामुळे. पण ही जी सगळी जी लालसर दिसतात ना झाडा ही सगळी लाल मातीमुळे. तर आपला सुरूचा बन संपला आणि आता आपण चाललो कुणकेश्वरच्या दिशेने. तर ना हाय ना डाव्या हाती का ना आपल्या स्वामींचा आता एक नवीन मठ सुरू झाला. तर ना तो पण आपल्याला बघूचा होता. येताना आपण बघूया स्वामींचं. माझ्या लक्षातच नाही होता तर काही मठ चालू आला होतं. आणि आता अचानक मी ते बोर्ड बघितलंय तर पटकन क्लिक झालं की स्वामींचं मठ आहे. तर हे बघा हे तो दिसतात ना देखो तुम्ही जरा बाहेर.
आपटलो मोबाईल. चला तर आता ना आपण चाललो कुणकेश्वराच्या दर्शनाला. अजून काय हाकेच्या अंतरावर, काही जास्त काय आपल्याला जास्त लांब जायचं नाही. कसा काळोख जर पडलो ना तर मग ते काही बघण्याची मजा नाही. त्यामुळे आपण जरा घाई करतो जाऊची. आपल्या सनसेट आता त्यांना पण दिसतात कुणकेश्वरच्या देवळाच्या आहे ना, त्यांना पण भारी दिसतं एकदम. त्याचं बीच पण मोठं आहे. कुणकेश्वरच्या जत्रेच्या वेळी ना ह्या अख्ख्या काही रस्त्यांका ना बाजूबाजूला सगळे गाडी पार्क केलेली असतात आणि लोक आहे ना पायीच चालत जात असतात. लय मजा येतात. रात्रभर लोकांची वर्दळ असते. परत बीच रिसोर्ट वगैरे खूप लागले आयुष्या अरे कधी झाला. अरे वा. तर आता ना मित्रांनो आपण पोचतो आपल्या डेस्टिनेशनला, म्हणजे आपल्या कुणकेश्वरच्या देवळाकडे. या बघा, हे बघा काय भारी व्ह्यू आहे ना. हे बघा, आणि ह्या जर समोर आपल्याला दिसतात आपला कुणकेश्वरचा देव. आता ना आपल्या खाली जाऊचा. किती बघा आहे ना, बघा किती उतारा तो बघा खतरनाक. आणि ह्या बघा ह्या जर आपला दिसतं ह्या कुणकेश्वरचा देऊळ. आपल्या देवळात शूटिंग करू का अलाउड नाही, त्यामुळे आपण आतमध्ये शूट नाही करणार. पण बाहेर न जायला हे करूया, शूट करूया. सरळ सरळ हा आपला देऊळ आहे. तर आता आपल्या घरात जाऊचा खाली आहे आणि खाली जाऊन पार्किंग करूची आहे. तर एका गाडी थांबली आहे. थोडे डेंजरस टर्न होत आहे, त्यामुळे हां मध्ये टेम्पो पण इलो. अरे बापरे, सगळे वांदे. तिथेपर्यंत काय नाही. तर मित्रांनो हे ट्रॅफिक झाला होता प्रचंड, त्यामुळे व्हिडिओ जरा वेळ स्टॉप करतो लागलो. तर ह्या बघा पर्यटकांची संख्या ना वाढली असल्यामुळे ना हे सगळे प्रॉब्लेम आहेत. आणि आता हल्ली झाला प्रत्येकजण आपली 4 व्हीलर घेऊन येतात, त्यामुळे पब्लिक ट्रान्सपोर्टेशन नसल्यामुळे या सगळे हे वांदे होतात. चला आता आम्ही चाललो खाली. चालत घेतलंय म्हणून ते कसं असतं. जाऊन दे चला. तर हे बघा मित्रांनो समोर तुमचा सूर्यास्त दिसत असतात. सूर्य बघा किती मस्त दिसतात. खाली चाललो बुडाचा. आणि ह्या बघू शकतात मित्रांनो गर्दी बघा किती आहे. तर मित्रांनो आम्ही गेलो. आता थोडीशी गाडी टच झाली, पण जाऊन दे होता. आता गर्दी आहे. एक देवळाच्या हा बाजू खाली आहे, सगळी ही दुकानं लागलेली आहे. आणि हा आपलं बीच आहे. हो गाडीच्या देवाला शंकर बोले ना. तर मित्रांनो आता आम्ही हे गाडी पार्क केली आहे. ॲक्च्युली झाला आम्ही मगाशी त्या साईडला उतरलो देवळाच्या, म्हणजे समुद्राच्या दिशेने आम्ही ते उतरलो होतो. पण थंय पे अँड पार्क हा आणि ते जागा भेटत नव्हती, मग आम्ही आता हईलो त्या बाजू का देवळाच्या. तर आता आम्ही चाललो देवाचं दर्शन घेऊ का, आणि मग नंतर बघूया. मयुरीकडे जाणार होतो तुका, मयुरीका सरप्राईज देऊचा, त्याच्यासाठी आम्ही चाललो मयुरीकडे. बघूया आता आम्ही चाललो. आता बघा समोर दिसतं आता ते देऊळ समोर. तर मी आता चाललो देवळात. तर आता आम्ही गेलो देवळाच्या प्रवेशद्वाराकडे. हे बघा हे प्रवेशद्वार आहे देवळाचं.
तर आम्ही आता आत येलो देवळाच्या. तर वर पण चप्पलांसाठी असा रॅक वगैरे. तुम्ही हैनाच खाली येणार आहात काय त्याच साईडला जाणार आहात? हयच येणार असं मग हयच काढा. तर बघूया पुढे जाऊन ते पुढे पण चपलाचा रॅक. हा तर हा बघा ह्या जा दिसताना निर्मळ खानावळ ती असा ता बघा मयुरी दिसला. येतो 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 इलो इलो इलो. तर आम्ही सरप्राईज देऊची ऐवजी मयुरीनंच आमका सरप्राईज दिला ना. आता आम्ही देवळात प्रवेश करतो. तर आम्ही तर चाललो वर देवाच्या देवळात. तर मित्रांनो आज सोमवार असल्यामुळे ना प्रचंड गर्दी आहे देवळात. ती बघा मी काय आज जायत नाही पण बघू शकता ती बघा किती गर्दी आहे. ती बघा प्रचंड गर्दी आहे. तर आपण नंतर येऊया परत एकदा काहीतरी स्पेशली असं देवाचं दर्शन घेऊ कुणकेश्वरचं. तर हे बघा ह्या नारायण देवाचं मंदिर आहे. पुढे गेल्यावर गणपतीचा देऊळ आहे बघा. आणि लाईन बघू शकता तुम्ही खैना लागली आहे ती बघा. इथून लाईन लागली आहे तिथं देवळात आतमध्ये. बघूया तर थोडा वेळ थांबून बघूया. जर गर्दी कमी झाली तर मग आपण आत जाऊया नाही तर मग नंतर काहीतरी परत. तर तुम्ही वाईड अँगल केल्यामुळे तुम्हाला सगळा लांब दिसता. मी जरा वाईड अँगल बंद करते. तर बघा तो आपलं कुणकेश्वरचं समुद्र आणि बघू शकता प्रचंड अशी गर्दी आहे पर्यटकांची. आणि हे सगळे जी गाडी दिसते हे सगळे पे अँड पार्क केलेले आहेत हे सगळे गाडी. तर आत्ता आधी आम्ही चाललो निर्मळ खानावळ हे जाणार आहोत. ती असं आपल्या मयुरीची खानावळ म्हणजे आपला मयुरीचं तिचं सासरवाडा ते चाललो. आता बघूया मगाशी मयूर दिसला होता आपल्यात. तर आता आपण मयूरकडे जाऊया जरा पेटपूजा करूया. तर बघूया मयुरी आमका काय काय देतात आता. चला तर जाऊया मयुरीच्या खानावळीत. जास्त काय लांब नाही मयुरीचं घर. हा बघा हा केच्या अंतरावर. तर आता मयुरीक आम्ही सरप्राईज देणार होतो पण तिनेच आमका दिला ना बघू ना. आणि आई माकडचं मित्रांनी का फोन केलेला आहे. हा बघा थंय कोण उभ्या. मग काय करणार होतं स्पेशल काय करणार होतं सांग. पाणी नको आमका. बघा 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 नुसता पाणी देऊन आमका कटवताय. बघा बघा हा बघा. चला आता जरा पेटपूजा करतो आणि नंतर भेटतो. चला. तर मित्रांनो आता आम्ही जाऊन इलो मयुरीकडे. आता आम्ही चलो घराकडे. तर हो मी तुम्हाला दर्यो दाखवतोय. ती नवऱ्याचं नाव घेते का ग? हो बघितलं ना.
मारणे म्हणजे नवराच आहे ना, आणि आवाज दिल्याने म्हणजे सासू समोर सासूला बोलून ना मला चालत असेल, कशाला बोलत असेल तुमच्या सासूला पण. तर आता आपण जाणार आहोत मित्रांनो स्वामीच्या मठात. आता आम्ही जाऊन आधी बघूया चालू आहे की नाही. माका नक्की टायमिंग माहीत नाही या मठाचं काय आहे, पण जाऊन बघूया. तर आहे ना आपण गेलो ना की पुढे ना राईट ना, आणि आहे ना ह्यो आज जाऊ रस्तो इकडनं राईट. आता आपण ना मठाच्या दिशेने चाललो ना राईट ना. तर गाडी कितपर्यंत आज जाईल ठाऊक नाही, बघूया गाडी पार्किंग करू का. वाटतं याच्या आतमध्ये काय जाणार. तर हे बघा जो प्रवेशद्वार तर गाडी आत नेऊ परमिशन की नाही माहीत नाही. तर बघूया आपण काय होतं. तर गाडी नेतो आपण आतमध्ये, बघूया पुढे जाऊन पार्किंगला तरी जागा काय. येईपर्यंत आमका लय वेळ गेलो बरोच. समोरच स्वामींचा मठ आहे, ते बघा जो मठ हा. बघूया गाडी लवकर. तर आता आपण पोचलो आहे स्वामींच्या मठाच्या आहे. बाहेरनं सुंदर असं मठ दिसतं. आता आपण आतनं जाऊन बघूया. तर फायनली मित्रांनो आम्ही आता घराकडे लय फिरलो होय ना म्हणजे लय फिरलो. तर कंटाळलो. हा तो काल मजा येईल तशी आज पण येईल. तसं जर कुणकेश्वरचं आमचं दर्शन नाही भेटलं, लय गर्दी होती, प्रचंड गर्दी होती. आणि जर थांबलो असतो ना तर आमका 9 पण वाजून गेले असते, आणि जरा घराकडे कामं पण होती. तर म्हटलं आता जर लवकर निघूया. का बाहेरनाच पाया पडलो. तर आम्ही आता फ्रेश होतो आणि मग आपण कुठे आजचं जर आमचं ब्लॉग आवडलं तर आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चला आपण आता पुढच्या एपिसोड. बाय.